महात्म्याने रात्री 1:15 वाजता 25,000 लोकांनी दर्शन घ्यावं महाराज. ज्या माणसाची डॉक्टरांनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिकून दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला धक्का नाही लागू दिला, ही भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून तुझा विसर न व्हावा. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगून देऊ. कोणाकोणाला ऐकायचं बरोबर कर, कोणालाच नाही. कॅन्सर तेवढ्याच पाकिटात सांगणार होतो, रुपये वाढवून घेणार नाही तुम्हाला. कोणाकोणाला ऐकायचं खरं बरोबर, सगळ्याला ऐकायला. म्हातारीने 2 हात वर केली महाराज. सांगू तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय, आणि ते पण ओरिजिनल सांगू. लोकांचं म्हणणं झालं महाराज काजू बदाम खाल्ले माणसाचं आयुष्य वाढतं, डोक्यातून काढून टाकायचं. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचं असेल तर एक करायचं, आपला जो श्वास चालू ना श्वासा गणित जर भगवंताचं नामस्वर नसेल तर काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे. फक्त श्वासागणित पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय, राधे 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 राधे, श्वास बाहेर सोडताय नारायण 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 नारायण, श्वास आतमध्ये घेताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, श्वास बाहेर सोडताय राधे 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 राधे. श्वासा गणित भगवंताचं नामस्मरण असेल तुम्ही 2 दिवस बिना पाण्याच्या राहिले जिवंत राहू शकता. तुम्ही 6 महिने बिना पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. तुम्ही 9 महिने जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिना पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत प्रूफ करून देऊ का तुम्हाला? नगर मध्ये 4 व्हीलर गाडी घेऊन या, सोलापूर पंढरपूर रस्त्याला गाडी घ्या, मध्ये मांदळी नावाचं गाव लागेल. युट्यूबला आत्मा रामगिरीची मांदळी म्हणून सर्च करा. कित्येक वर्ष झाले काय नाही खाता पिता साधू जिवंत, ही नामस्मरणाची ताकद आहे. रामगिरीजी महाराज म्हणून मांदळीचे सर्च करा, आणि कधी जिवंत देव पाहायचं असेल तर या पंढरपूर असलेलं सोलापूर असलेले गाव आहे महाराज मांदळी म्हणून. आता माझं कीर्तन झालं की लोक मला सांगत होते महाराज आता तरी बाबा मंदिरात येतं तपश्चर्याला. पहिले बाबा झाडावर जाऊन बसले, 6 महिने बाबा खाली येत नव्हते. एकदा तर रस्त्याच्या कडे उजवा हात वरती करून उभा राहिले. 6 महिने बाबा तसेच ऊन वारा पाऊस झाला. तुकोबाला माहिती होतं बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येतं, त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण. तुकोबाला माहिती होतं शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येतं, त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण. या सगळ्या गोष्टी तुकोबाला माहिती होत्या. म्हणून जगाच्या बापाने ज्यावेळेस बळजबरी केली ना तुकोबाला काहीतरी मागा, तुकोबाने बरोबर औचित्य साधलं, देवा माझ्याकरता काही नको, मला पुन्हा जर जन्म घ्यायचा असेल आणि पुन्हा जर जिवंत राहायचं असेल, तुझा विसर नाही झाला एवढंच दान मला तुझ्यावर वर्णन